Hello students, today we are going to learn chapter number 3, Diversity in Living Things and their Classification, part 2. In part first we learned the structure of plant. म्हणजेच भाग 1 मध्ये आपण वनस्पतींची रचना पाहिलेली आहे. मग या वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यकता का भासली हे आपण या पार्टमध्ये पाहणार आहोत. नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. अप टू नाउ information about lakhs of plants has been collected. While studying the diversity in plants, they are classified for the sake of convenience on the basis of the similarities and differences in their structure, their organs and their other characteristics. विविध वनस्पतींच्या संख्येचा विचार केला असता आजपर्यंत आपण लाखो वनस्पतींची माहिती जमा केलेली आहे. वनस्पतींच्या या विविधतेचा अभ्यास करणे सोयीचे होण्यासाठी त्यांची रचना, विविध अवयव व इतर वैशिष्ट्यांमधील साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचं वर्गीकरण करण्यात येतं. म्हणजेच अनेक वनस्पतींमध्ये त्यांचा अभ्यास करणं सोपं व्हावं, सोयीचं व्हावं यासाठी त्यांची रचना, अवयव आणि इतर त्यांच्यामध्ये आढळणारे साम्य असतील, भेद असतील यांच्या आधारे त्यांचे वर्गीकरण करण्यात येते. The scientist Carolus Linnaeus made the first scientific classification of plants. Initially, it was his method of classification that was used by all. Carolus Linnaeus या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतींचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण केलेले आहे. सुरुवातीस त्याने केलेल्या या वर्गीकरणाची पद्धत आता अजूनही सर्वत्र वापरली जाते. Here is one activity for you. टेक अ राऊंड थ्रू अ गार्डन ऑर इन युअर सराउंडिंग्स. तुमच्या बागेमधून किंवा तुमच्या सभोवताली असणाऱ्या भागामधून तुम्ही एक फेरफटका मारायचा आहे. अँड लिस्ट द प्लांट्स दॅट यू सी. आणि तुमच्या सभोवताली किंवा तुमच्या बागेमध्ये तुम्हाला कोणकोणत्या वनस्पती पाहायला मिळतात याची तुम्ही लिस्ट करायची आहे. ड्रॉ देअर पिक्चर्स ॲज वेल. त्याच्याबरोबर त्याची चित्र देखील, त्या वनस्पतींची चित्र देखील तुम्ही काढू शकता. Draw a table as shown below and complete it on the basis of the information you gather. Discuss it in the class. आणि तुम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे खाली दिलेल्या टेबलमध्ये ती माहिती भरून ती तुम्ही तुमच्या वर्गामध्ये त्या माहितीच्या आधारे तुम्ही चर्चा करायची आहे. सी द टेबल गिवन बिलो. फर्स्ट नेम ऑफ द प्लांट. देन त्या वनस्पतीचं पहिल्यांदा नाव लिहायचं आहे. व्हेअर डज द प्लांट अकर ऑर ग्रो. ती वनस्पती तुम्हाला कुठे आढळते ते लिहायचं आहे. नेचर ऑफ द स्टेम. त्याच्या खोडाचं स्वरूप, फॉर एक्झाम्पल सर्कम्फरन्स, कलर, बार्क, हार्ड ऑर सॉफ्ट एक्सेट्रा. त्याचं जे खोड आहे ते त्याचा परीघ किती आहे, ते हार्ड आहे का सॉफ्ट आहे, त्याचा रंग कोणता आहे ही माहिती लिहायची आहे. हाईट, शॉर्ट, मीडियम, व्हेरी टॉल एक्सेट्रा. त्या वनस्पतीची उंची किती आहे. देन ब्रँचेस, त्याला फांद्या किती आहेत, नेचर ऑर नंबर ऑफ ब्रँचेस. लीव्ज, त्याची पानं, कलर, शेप, एजेस एक्सेट्रा. देन देअर लीव्ज. देन फ्लॉवर्स, त्याला फुलं कोणकोणती येतात, त्याचे रंग कसे आहेत, त्याला वास आहे का, त्याचा आकार कसा आहे हे लिहायचं आहे. नेचर ऑफ द फ्रूट, फळांचं स्वरूप, कलर, शेप, हार्डनेस ऑर सॉफ्टनेस एक्सेट्रा. युजेस, विच पार्ट इज यूज्ड, त्याचा कोणता भाग वापरला जातो आणि कोणत्या गोष्टीसाठी वापरला जातो. फॉर एक्झाम्पल सी इन द स्क्रीन. इथं मी तुम्हाला काही उदाहरणं देते, 4 उदाहरणं मी तुम्हाला देईन, बाकीचे तुम्ही स्वतः गोळा करून लिहायचे आहेत. फर्स्ट वन इज हिबिस्कस. हिबिस्कस, वेअर डज इट ऑकर, इन द गार्डन. हिबिस्कस मीन्स जास्वंद. नेचर ऑफ द स्टेम, हार्ड, स्ट्रॉंग, ब्लॅकिश ब्राऊन विथ हार्ड स्टेम. देन हाईट 2 to 3 meter. Branches, there are many branches. Leaves, green, wide, toothed edges means त्याची जी पानं असतात ती हिरवी असतात, पसरट असतात आणि त्याच्या ज्या कडा असतात त्या दातेरी असतात. देन फ्लॉवर्स, डिफरंट कलर्स अँड नो फ्रेग्रन्स. त्याची जी फुलं असतात ती वेगवेगळ्या रंगांची असतात आणि त्याला वास नसतो. नेचर ऑफ फ्रूट, त्याला फळं नसतात, नो फ्रूट्स. युजेस, त्याचा उपयोग कशासाठी केला जातो, फॉर डेकोरेटिव्ह पर्पज अँड फॉर मेडिसिनल पर्पज.
म्हणजे डेकोरेशनसाठी आणि औषधांसाठी याचा वापर केला जातो. सेकंड वन इज तुलसी. तुलसी इज फाउंड इन द कोर्टयार्ड. देन द नेचर ऑफ स्टेम इज स्मॉल ब्राउन हॅविंग थिन स्किन. हाईट इज 0.7 to 1 meter. Branches few branches. Leaves small green oval shaped leaves. Then flowers small purple fragrant flowers. Nature of fruit small round and uses for medicinal purpose. Then jawar. Jawar is occur in the fields. Nature of stem is flexible and yellowish. Height is 1.5 to 2 meter. No branches. Leaves are green, long, regular margins and rough. Flowers grow in the bunches. Nature of fruit long, cylindrical with granule seeds. And uses for food items. Then next one is rose. Rose is found in the garden. Nature of stem is thin, delicate, green colored stem having a thin skin. Height is 2 to 3 meter. Branches are few branches. Leaves green toothed leaf margins. Then flowers are different colors, sweet smell and medium sized. Fruit no fruits and uses for decorative and medicinal purposes. इथं आपण 4 वनस्पतींची माहिती मिळवलेली आहे. जास्वंद, तुळसी, ज्वारी आणि गुलाब. या पद्धतीनं तुम्ही इतर 5 वनस्पतींची माहिती मिळवून या चार्टमध्ये लिहायची आहे. हा तुमचा उपक्रम देखील होईल आणि वर्गात यामध्ये तुम्ही चर्चा करायची आहे. देन द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. We can easily notice the differences in the shape and height of the plants in our surroundings. आपल्या सभोवताली असणाऱ्या वनस्पतींमध्ये आकार, उंची यामधला जो फरक आहे तो आपल्याला लगेच लक्षात येतो. इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ द ऑब्झर्वेशन. यानुसार त्यांचं वर्गीकरण करणं आपल्याला सहज सोपं आहे. ज्या वनस्पती उंच वाढतात, काही वनस्पती मध्यम आकाराच्या असतात तर काही लहान असतात. देन हिअर इज वन पिक्चर. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन अ मँगो अँड अ बनियन अँड टॅमरिन ट्री. तुम्हाला आंब्याचं झाड, वडाचं झाड आणि चिंचेचं झाड यामध्ये काय साम्य दिसते बघा. दे आर ट्रीज. सम प्लॅंट्स ग्रो टॉल. देअर स्टेम or trunk is hard and strong. They have branches at some height above the ground. They bear flowers and fruit for many years. Such plants are called trees. या ज्या वनस्पती असतात त्या उंच वाढतात, त्यांचे खोडे टणक आणि मजबूत असते आणि त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात. तसेच अनेक वर्ष या वनस्पतींना फुले आणि फळे येतात. अशाच वनस्पतींना आपण काय म्हणतो, वृक्ष असे म्हणतो. Trees are tall, big and perennial. That is, they live for many years. वृक्ष हे उंच असतात, आकाराने मोठे असतात आणि बहुवार्षिक असतात. बहुवार्षिक पेरिनियल्स म्हणजेच त्या अनेक वर्ष जगतात. उदाहरणार्थ आंब्याचं झाड असेल, चिंचेचं असेल किंवा वडाचं झाड असेल, तुम्हाला अनेक वर्ष ही झाडं दिसतात. देन what are the similarities between hibiscus, oleander and lantana plants? Hibiscus means जास्वंद, oleander means कण्हेर and lantana means घाणेरी. या वनस्पतींमध्ये तुम्हाला काय साम्य आढळतं तर या वृक्षांप्रमाणे फार उंच नसतात. यांची उंची मध्यम असते. यांनाच आपण काय म्हणतो, झुडपे. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं shrubs. Some plants grow close to the ground. They give out branches very close to the ground. They are shorter and smaller than trees, but they have a thick and hard stem. या वनस्पती ज्या असतात त्या जमिनीलगत वाढतात. जमिनीलगतच त्यांना अनेक फांद्या फुटतात. वृक्षांच्या तुलनेमध्ये यांची उंची आणि आकार हा लहान असतो, मात्र त्यांचं जे खोड असतं ते जाड आणि टणक असतं. The oleander, hibiscus, lantana, coranti and rose are shrubs that may grow up to 2 or 3 meters. जास्वंद, कण्हेर,
घाणेरी, कोरांटी, गुलाब ही जी झुडपं आहेत ती 2 ते 3 मीटरपर्यंत उंच वाढतात. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन फेन्युग्रीक अँड पेरिविंकल प्लांट्स? मेथी आणि सदाफुली यामध्ये काय साम्य आहे? ही छोटीशी रोपटी असतात. उदाहरणार्थ हर्ब्स ग्रो 1 to 1.5 मीटर टॉल. यांची उंची 1 ते 1.5 मीटर असते. द स्टेम्स ऑफ हर्ब्स आर ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल ॲज कम्पेअर्ड टू दोज ऑफ ट्रीज अँड बुशेस. वृक्ष आणि झुडपांच्या तुलनेमध्ये या रोपट्यांची जी खोडं असतात ती थोडीशी लवचिक आणि हिरवी असतात. हर्ब्स मे लिव्ह फॉर अ फ्यू मंथ्स ऑर अप टू 2 years. ही जी रोपटी असतात ती काही महिने ते 2 वर्षेपर्यंत जगू शकतात. देन अकॉर्डिंग टू द साईज अँड हाईट ऑफ देअर स्टेम्स प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 types: ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. म्हणजेच वनस्पतींची उंची, त्यांचा आकार हे लक्षात घेऊन, त्यांच्या खोडांची उंची, आकार लक्षात घेऊन वनस्पतींचं 3 भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. ट्रीज म्हणजे वृक्ष, श्रब्स म्हणजे झुडपे अँड हर्ब्स मीन्स रोपटी. विद्यार्थी मित्रांनो, एवढा भाग तुमच्या लक्षात आलेला असेल. राहिलेला पुढचा जो भाग आहे आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. आत्ता मी जो तुम्हाला मगाशी चार्ट सांगितलेला आहे वनस्पतींचं निरीक्षण करून, त्या चार्टमध्ये तुम्ही आणखीन 5 वनस्पतींची माहिती मिळवायची आहे आणि जे वृक्ष आहेत त्या वृक्षांची 10 नावं शोधून काढायची आहेत. जी झुडपं आहेत त्या झुडपांची 10 नावं आणि रोपटी मीन्स ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स यांची 10 नावे तुम्ही आपल्या उपक्रमाच्या वहीमध्ये लिहायची आहेत. थँक्यू.